चला हा त्यांचं आप्पा कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सार्थकचे सार्थक हॉटेलचे मालक अमोल चव्हाण कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्टेजवर यायचे, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. हॅलो. यानंतर होणारा प्री क्वार्टरचा सामना आपण पाहणार आहोत. वरवंड आणि बोरीबेल या दोन संघांमध्ये आपण पाहतो प्री क्वार्टरचा होणार आहे. यानंतर पहिला सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला, वरवंड टीमचे संघनायक आणि बोरीबेल संघाचे संघनायक आपल्या दोन संघांमध्ये यानंतर प्री क्वार्टरची ही मॅच आपण खेळवणार आहोत. आजच्या दिवसातला होणारा हा पहिल्या फेरीतला शेवटचा आणि अंतिमचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आखरी गावामधलेच दोन संघ आहेत. धावांचा डोंगर नाही तर धावांचा प्रचंड मोठा माउंट एव्हरेस्ट आता उभा केलेला आहे आणि तो धावांचा डोंगर फोडण्यासाठी पहिल्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये तुम्ही बघणार आहात. 30 चेंडूमध्ये 91 धावींची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. चला, बोरीबेल संघाचे संघनायक आणि वरवण या दोन संघांमध्ये आपण पाहतो प्री क्वार्टरची यानंतर मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. आता आजच्या दिवसातली दुसरी लढाई तुम्ही त्या दोन्ही संघांची बघणार आहात. फुलटॉस होता हा चेंडू लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये जाणारा क्षेत्ररक्षक बराच दूर आहे आणि हा चेंडू डीप लॉग ऑफ सीमारेषा बाहेर 4 रन. DJ A9. A9. दोन चेंडूवरती दोन खनखनी चौकार तुम्हाला पाहायला मिळतील. 91 धावांची गरज आहे. धावफलक दिसतोय मोठा, पण पुन्हा एकदा हा धावफलक मोठा नाही. पुन्हा एकदा दोन चौकारानंतर आलेला तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक पॉवरफुल तो षटकार होता. रेवन आहे गोलंदाजी मार्कवरती, हलक्या हाताने तो चेंडू टाकतोय. ज्यावेळेस तो खेळत होता त्यावेळेस सुद्धा त्यानं आग ओकलेली आहे. मात्र आता पहिलं षटक त्यावेळेस तो घेऊन आला. त्यानंतर अर्थात पुन्हा एकदा फलंदाजांवरनी त्यावरती चढवलेलं एक प्रचंड मोठं आक्रमण आतमध्ये आपण बघत आहोत. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस एक चांगला चेंडू होता. इथे मात्र फलंदाज हा चेंडू बॅटवरती आपण पाहतो या ठिकाणी घेऊ शकला नाही. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती कोणताही फलंदाज बाद नसताना 14 धावा धावपलीवरती आहे.
15 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपल्यानंतर 15 धावा आहेत. नीड ही 91 ची आहे. 15 ना 16 का? सोळा धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपल्यानंतर 16 धावा धावपलीवरती एक षटकाचा खेळ आपण बघितलेला आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ तुम्ही आतमध्ये पाहणार आहात. 91 ची ती गरज आहे. आज पहिला दिवस आपण पाहतो स्पर्धेचा शेतकरी 11 यांच्या माध्यमातून उभा असणार हा दिमागदार 16 आपण बघत आहोत आणि खूप चांगलं आयोजन अर्थात तुम्ही पाहता इथे आज संपूर्ण शेतकरी 11 थटलेला आहे आणि त्यांच्या कष्टाचं एक गोड फळ तुम्ही आतमध्ये पाहू शकता की अर्थात शेतकरी करंडक 2021 ही टेनिस क्रिकेट मधली दौंड तालुक्यामधली सर्वात मोठी स्पर्धा उभी करण्यामध्ये त्यांना प्रचंड मोठं यश आलेलं आहे. आणि आज पहिला दिवस 51,000 रुपयांचा असर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकता. शॉर्ट पिच होता अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेग आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग मध्ये आणार हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन असतील या चौकाराच्या साह्याने धावपलीवरती अर्थात 20 धावा धावपलीवरती आहेत. 91 धाव्यांची गरज घेऊन उतरणार हा संघ तुम्ही आतमध्ये बघणार आहात. त्यामधला 20 तर बनवलेला आहेत. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता प्रवासामध्ये बऱ्याचशा मोठ्या अडचणी आहेत, कष्ट आहेत, मात्र प्रत्येक अडचणीवरती मात करत करत तुम्हाला आता इथे पुढे पोहोचावं लागणार आहे. कारण आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण हा तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. आणि आता इथे सुद्धा प्रत्येक जण एकमेकांना हरवण्यासाठीच उतरलेला आहे. तुम्ही आयुष्य जगताना असं जागा की जणू एका बुद्धिबळाचा खेळ खेळताय. तुमच्या प्रत्येक चालीमागे एखादं कारण असू द्या. मी असं म्हणेल एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे, मात्र एखाद्याला जिंकणं खूप अवघड आहे. आज शर्यत मोठी आहे, आज ही विचारांची लढाई आहे आणि 91 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. पुन्हा शॉर्ट पिच होता, कव्हर मध्ये खेळलाय, शतरक्षक आहे समोर, टिपतोय जाईल आणि पहिला धक्का. बोरीबेल टीमचे संघनायक आणि वरवण संघाचे संघनायक, मला वाटतं वरवण संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत आपल्याकडे. राजू पाचपुते, आपल्याला विनंती आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. यानंतर आपला सामना असेल तो प्री क्वार्टरचा असेल, तिथे जिंकणारा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होणार आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. निर्धाव पद्धतीत हा चेंडू असेल. 91 धावींची गरज घेऊन उतरणारा हा संघ तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. तात्यांनी केलेली सुरुवात अफलातून होती. हा चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा घेत अगदी उसळ घेणारा तो चेंडू. महेश गिरमे सरांचा इशारा येईल. पाहता पाहता षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपला. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 20 धावा आहेत. टोटल एक गडी बाद असताना अजून 18 चेंडू शिल्लक आहेत बघा. आणि अजून 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 71 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 71 धावा.
वा, तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात. मिड विकेट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक बराच दूर आहे आणि हा चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. 4 रन. अमोल दादा चव्हाण, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी मायक्रोफोनच्या अर्थात अतिथी कक्षावरती संपर्क करा. 4 रन. तिसऱ्या षटकाचा हा खेळ तुम्ही आतमध्ये बघणार आहात. बऱ्याचशा धावा जिंकण्यासाठी अजूनही गरजेच्या आहेत. टोटल 91 धावा ती गरज आहे. हा चेंडू फायनल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे समोर आणि जैल सुद्धा डिपला. धक्का क्रमांक 2. चला नवीन खेळाडू आपण ताबडतोब आतमध्ये या. यानंतर महत्वाचे सामने आपल्याला अजूनही खेळवायचे. 2 प्री क्वार्टरच्या मॅच आहेत आणि त्यानंतर एक क्वार्टर फायनलची मॅच आपण बघणार आहोत. त्यामुळं जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवा. 12 वाजता आपण आज पहिला सामना सुरू केलेला आहे. तुषारदादा थोरात यांच्या जन्मदिवसानिमित्त, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या स्पर्धेचं आयोजन आहे आणि दौंड तालुक्याचे युवा नेते म्हणून त्यांची आज ओळख आहे. त्यांच्या वतीनं 51,000 रुपयांचा अस्तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दादांनी या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. शॉर्ट पिच, पुन्हा स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र हा चेंडू पुन्हा सीमारेषा बाहेर. पहा 4 रन. चौकाराच्या साहाय्याने आता धावपली करते येतील त्या टोटल हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे समोर, एक सोपा झेल आहे. एकोणतीस धावा धावपलीवरती आहेत. 29 धावा धावपलीवरती असताना आपण पाहतो अजून एक धक्का असेल टीम साठी. धावपलक मोठा आहे, प्रतिस्पर्धी मोठा आहे आणि आता जिंकायचं असेल तर अर्थात तितका मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक समोर आणि इथे आपण पाहतो त्या खेळाडूच्या हातामध्ये मात्र चेंडू निसटतोय. जाईल, सुटला जाईल, एक जीवदान असेल. तिसरं षटक आहे प्रगती पदावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही पाहू शकता. धावपलीवरती टोटल धावा ज्या आहेत त्या 30 आहेत आणि ज्या जिंकण्यासाठी गरज होती त्या टोटल 91 आहे. त्यामधलं 30 बनवल्यात. 3 षटकांचा खेळ आतमध्ये संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही आपण आतमध्ये पाहणार आहोत. यानंतर मात्र खूप मोठा ताकदवान सामना आपण पाहतो इथे आहे. बोरीबेल विरोधामध्ये वरवण.
14 षटक आहे पा इथे प्रगती पथावरती वाखारी गावामधल्या दोन संघांमधली ही लढाई आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आहोत. हा चेंडू उंच आहे. शॉर्ट फायनल लेग मध्ये असेल चेंडू क्षेत्ररक्षक समोर अगदी पाहत इथे मला वाटतं धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. 14 षटक आहे प्रगती पथावरती. बऱ्याचशा मोठ्या धावफलक जिंकण्यासाठी त्या धावा गरजेच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये तात्यानं कावा चांगली सुरुवात करून दिली, मात्र त्या सुरुवातीमध्ये किंवा ती सुरुवात तिथे सातत्य ठेवता आलं नाही आणि त्यामुळे आता संघ थोडासा का होईना आपण पाहतो तिकडे अडचणीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आतमध्ये. यानंतर कदाचित शेवटचं षटक प्रगती पथावरती आपण बघणार आहोत. पुन्हा एक विस्ताईम फटका. इथे हाही चेंडू आपण पाहतो ठिकाणी बॅटवरती येत नाही आणि या दोन निर्धाव चेंडूवर षटक क्रमांक संपलं सुद्धा आपण पाहतो ठिकाणी 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपला. गणेश भाऊ जगताप आपल्याला विनंती आहे आपण इथे मंचावरती या. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 33 धावा आहेत, म्हणजे अजूनही 58 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. सहा चेंडू 58 धावा. यानंतर बोरीबेल आणि वरवण आपला सामना आहे. आपण दोन्ही संघांनी तयारीत राहा. यानंतर आपण लगेच आतमध्ये या. यानंतर आपण सामना लगेच सुरू करणार आहोत. 6 चेंडू आणि 58 धावींची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. आता इथून पुढे ती गरज आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला बोलवण्यात आले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतो या ठिकाणी खेळाडू करतायत. 6 चेंडू 58 धावा होऊ सुद्धा शकतात, कारण अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. गेले कित्येक वेळा असे समीकरण पहा पूर्ण झालेले आहेत. निलेश जो शेवटचं षटक आपण पाहतो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती घेऊन आहे. पहिल्या चेंडूवरती कॉट बँडचा तो धक्का होता. अगदी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव तिथे मिळणार नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं पहा सामन्यामध्ये अगदी एक पकड मजबूत केलेली आहे. हो, रिव्हर्स पूल रिव्हर्स हा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे फसतोय. 3 चेंडू आतापर्यंत निलेशनं टाकलेले आहेत, मात्र 3 चेंडू मध्ये आतापर्यंत एकही धाव आपण पाहतो या ठिकाणी त्याला समोरच्या टीमला घेऊ दिली नाही. एका गावातले आहेत, कित्येक वेळा एकत्र खेळलेले, एकत्र प्रॅक्टिस केलेले दोन्ही संघ आहेत आणि त्यांचं घरचं मैदान आहे आणि घरच्या अंगणामध्ये खेळताना आणि घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळण्याचा आनंद एक वेगळा असतो. आणि क्रिकेटवरती असणारं एक प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण पाहतो अर्थात दोन्ही संघ एका गावामधले आपण पाहतो समोरासमोर आहेत. हा फरक आहे. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आणि ग्रामीण भागामधल्या क्रिकेटमध्ये तुम्हाला हा एक फरक बघायला मिळतो सातत्यानं. कॉटन बोल्ड DJ A9. A9. कॉटन बोल्टचा तो धक्का होता. हा निर्धाव चेंडू आणि हा निर्धाव चेंडूनं सामना संपतोय. तर यानंतर अर्थात आता प्री क्वार्टरची मॅच आपण पाहणार आहोत. वरवंड विरोधामध्ये बोरीबेल या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी ही लढाई तुम्ही पाहणार आहात. DJ A9. A9.
असली क्या है नकली क्या है इनको आज बता देंगे। हॅलो 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 चेक हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक 1 2 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना सुरू होत आहे तो म्हणजे आजच्या पर्वातील पाचवा सामना आहे बोरीबेल विरुद्ध वरवंड असा हा सुरू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत वरवंड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे दोन फलंदाज आपण पाहतो इथं बोरीबेल संघाचे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत राजू पाचपुते आणि त्याच्या जोडीला आलेला आहे सागर जगताप पाहूया आता 5 षटकांमध्ये किती धावांचं आव्हान इथं देणार आहेत ते म्हणजे वरवंड संघाला दोन बलाढ्य संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथं दिसणार आहेत एकमेकांवरती विजय मिळवण्यासाठी आपण पाहतो एक धडपड असते प्रत्येक संघाची आणि अशी धडपड मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळणार आहे अमर शेळके आपण पाहतो इथं पंचांच्या भूमिकेत आज या ठिकाणी आपण पाहत आहोत नक्कीच चांगलं आयोजन केलेलं आहे अगदी थोडक्यात देखणं असं आयोजन इथं केलेलं आहे ते म्हणजे अमर शेळकेने मान्यवरांचे बातमी आपण पाहिलं सकाळी या ठिकाणी कशा पद्धतीने होती सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ झाला त्यामध्ये शेतकरी 11 यांनी आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे चांगलं देखणं असा सोहळा सकाळी सुरू झालेला आहे प्री क्वार्टरचा 5वा सामना आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे स्कोरर बरोबर या ठिकाणी काम पाहत आहेत विनायक पाटील आपण पाहतो इथं खास करून पनवेल वरून आलेले हे आमचे सहकारी स्कोरर त्यांचंच प्रक्षेपण या ठिकाणी लाईव्ह आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतुल खोबडे बादेव अमोल पायगुडे एक दिग्गज बातबर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे 12वा खेळाडू दोन्ही संघांनी इथे पाठवा त्वरित या ठिकाणी 12वा खेळाडू येईल वरवंड वॉरियर्स पेनल्टी देण्यात येईल DJ A9. A9. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर जगताप पहा इथं नवीन आणि जुना असं इथं दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना इथं पाहायला मिळणार आहेत नवीन जुन्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये इथं पाहतोय आपण सागर स्ट्राईक रोटेट करणार आहे गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो म्हणजे गोलंदाजाचं नाव सांगा सर अंबादास गोलंदाजी मार्कवरती इथं आलेला आहे पहिलं षटक टाकेल आपण पाहतोय प्रगतीपथावरती या ठिकाणी
नक्कीच आजच्या पर्वामध्ये अपराजित कोण राहणार या सामन्यानंतर कळणार आहे. आकुट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने लागते शॉट वन बाउन्स. ऑफ द मार्क सागर जगताप. पुन्हा एकदा आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पाहिजे पाठीमाग खेळून काढलेला आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या स्थिर 4 धावा इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल खोबडे सायरा स्पोर्टवेअरचे आपण पाहतो इथं बालक आहेत आणि आताच त्यांच्या सौ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झालेले आहे. नक्कीच चांगलं काम समाजामध्ये ते करत आहेत, क्रिकेटमध्ये करत आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच चांगली भरारी घेण्याचा सुरेख प्रयत्न या ठिकाणी अतुल भाऊंच्या माध्यमातून होत असतो आणि त्यांची निवड झाल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहे. अमोल पायगुडे महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. डीपीड विकेट क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल टिपलाय. पहिला लक्ष्य आपण पाहतो सागर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे दीपक बाडरे. आपण पाहतो इथं वनडाऊनला आलेला हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये अंबादासने आपण पाहतोय सागरला तंबूत पाठवलेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी आलेला हा फलंदाज आपण पाहतोय जबाबदारी पूर्ण या ठिकाणी नक्की फलंदाजी करेल असं सर्वांना अपेक्षा असताना मैदानाच्या आतमध्ये चित्र काय असणार आहे, काय रणनीती असेल, कशा पद्धतीने खेळ होणार आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हणतात. असं काही मैदानाच्या आतमध्ये होणार आहे का? नक्कीच कौल कोणाला जाणार, खेळाचा सामन्याचा विजय कोण घेऊन जाणार, कोणाच्या दिशेने कधी काय झुकेल सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये अचानक काही होऊ शकतं. असा हा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. राजू पाचपुते ऑन स्ट्राईक. पहा इथं पाठीमागे चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं फसला. निर्धाव चेंडू आलेला आहे. पाठीमागे चेंडू जातोय स्थिरक्षकच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने लावलेला आहे. पॉइंट कव्हर, कव्हर, बीड ऑफ, बीड ऑन, डीप बीड विकेट. पुन्हा एकदा चेंडू सफल करण्याचा प्रयत्न फसला. सुरेख चेंडू, अप्रतिम असा चेंडू इथं टाकलेला आहे अंबादासने. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतोय कशा पद्धतीने इथं गोलंदाजी होत आहे. सातत्यपूर्ण खेळ करणारे आपण पाहतो इथं 2 प्रतिस्पर्धी एकमेकांवरती तुटून पडलेले आहेत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. अभी तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है. आकुट टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय. डीप फाईन लेग चेंडू जातो सीमारेषे पार. 6 धावा इथं आलेल्या आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजे 10 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथं आलेला आहे अमोल पायगुडे. महाराष्ट्र पोलीस आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपण पाहतोय इथं सीझन बॉलवरती क्रिकेट खेळणारा हा खेळाडू पाहतोय आपण. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटच्या टप्प्यात चेंडू पाठीमागे जातोय. शॉर्ट थर्ड बार मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाही. दीपक पांढरे पहा इथं गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न इथे करतोय आणि संघनायक स्वतः आपण पाहतोय तो राजू पाचपुते कशा पद्धतीने त्या फलंदाजाला मोटिवेट करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याचा उत्साह वाढवतोय. पुन्हा अमोल पायगुडे गोलंदाजी बारवरती. दीपक नक्कीच या ठिकाणी अनुभव आहे. हा चेंडू पहा दीपकने खेळून काढलेला आहे. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक झेल सुटलाय आणि पहा इथं दीपक पांढरेला जीवनदान मिळालेलं आहे. नक्कीच थोडेसे नाराज आहेत अमोल या ठिकाणी. सुंदर खेळाडू आहेत, अनुभव आहे, सर्व नीती आहे, बुद्धिमत्ता आहे. क्लास 2 अधिकाऱ्याला काय करता असा हा खेळ इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला खेळाडू नक्कीच या ठिकाणी चमकलेला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. अमोल आपण पाहतोय रणनीती होती दीपकसाठी, झेल सुटल्यामुळे थोडेसे नाराज झालेले आहेत. पुन्हा आपण पाहतोय अमोलचा पुढील चेंडू फलंदाज राजू पाचपुतेसाठी. हा चेंडू पहा डीप स्क्वेअर लेग आणि पंचांचा निर्णय इथे 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो इथं अमोल पायगुडीचा पुढील चेंडू राजू पाचपुतेसाठी. राजूने पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग. तीन षटकार बॅक टू बॅक राजू पाचपुतेने मारलेले आहेत. पाठीमागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती राजूने षटकार लगावलेला होता आणि आता आपण पाहिलं दीपक पांढरेने स्ट्राईक दिल्यानंतर ना राजू पाचपुतेने कशा पद्धतीने 2 षटकार लगावलेले आहेत. अमोल पायगुडे सारख्या खेळाडूला आवाज देणं म्हणजे सोपं नाही आणि राजू आपण पाहतो इथं पूर्णपणे फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. फ्लाईट चेंडू पहा इथं कोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू. प्रत्येक फलंदाजामध्ये काही ना काही आपण पाहतो पॉईंट शोधण्याचा प्रयत्न इथं खेळाडू करत असत मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीने आपण पाहतो इथं राजू पाचपुतेची कमजोरी शोधण्याचा प्रयत्न इथं होत असताना डीप मिड विकेट, बिग हिट और ये 6 रन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती इथे झालेल्या आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी इथं आपण पाहतोय गोलंदाजी बारवरती गोलंदाज वरवंड वॉरियरचा कोर असणार आहे अतुल खोमणे. आपण पाहतो इथं स्वतः इथं गोलंदाजी बारवरती जबाबदारी पूर्ण आलेला आहे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक टाकताना अतुल खोमणे एक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहेत. आपल्या अनुभवाचा क्रिकेटमध्ये खूप सारं सातत्य आपण पाहतोय. इथं फिटनेसमध्ये सुद्धा सातत्य ठेवणारा हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. बऱ्याच कालावधीपासून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि असे जुने खेळाडू जर पाहिले तर नक्कीच प्रेक्षकांची मने या ठिकाणी भरून येतात. या अशा खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी सर्व आतुर असतात. अतुल खोमणे इथं आपण पाहतोय गोलंदाजी बारवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल फलंदाज दीपक बांढरेसाठी. ब्लॅकहोल मध्ये मारलेला चेंडून पात तोडून काढलेला आहे इथं आणि सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. तदनंतर धावफलकावरती धावसंख्या 30 धावा इथं झालेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करतोय. पुन्हा आपण पाहतोय संघनायक राजू पाचपुते. मैदानामध्ये आपण पाहतोय इथं कशा पद्धतीने चौफेर त्याची डजर असते. रिव्हर आपण पाहतो इथं रिव्हर स्वीप मारायचा प्रयत्न इथं. निर्धाव चेंडू इथं येतोय. पुन्हा अतुल खोमणे गोलंदाजी बारवरती आपण पाहतो इथं पूर्णपणे आपण पाहतो इथं एक स्टार म्हणावं लागेल असा हा गोलंदाजी बारवरती आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम करणार आपण पाहतोय इथं अतुल शपल केलाय. पाठीमाग चेंडू शॉर्ट लेग मध्ये जातोय. वन बाउंड चेंडू सीमा ओलांडतोय. 4 धावा इथं आलेल्या आहेत. राजू पाचपुते आपण पाहतो इथं षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. वैयक्तिक आपल्या 4 षटकार आणि 1 चौकार बारून 38 धावांवरती आपण पाहतोय. राजू 28 धावांवरती खेळतोय. हा चेंडू पा खेळून काढलेला आहे. गॅप मध्ये चेंडू मारलेला आहे. शतषक तिथे आलेला आहे. तोपर्यंत 1 धाव घेतलेली आहे राजू पाचपुतेने. राजूला माहिती आहे समोरचा संघ खूप तुल्यबळ आहे आणि त्यांना मोठं आव्हान देणं गरजेचं आहे. अशी रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण पाहतो हे 2 फलंदाज. त्या पद्धतीने नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. आतापर्यंत आपण पाहतोय करेक्ट टाइम करेक्ट सगळं मैदानाच्या आतमध्ये होतंय असं चित्र आहे. परंतु नंतर काय होईल सांगू शकत नाहीये. ब्लॉक होल तोडून काढलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. सीझन बॉलवरती आपण पाहतो क्रिकेट खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगला अनुभव आपण पाहतोय इथं मैदानामध्ये. क्रिकेटचा आदर्श पाहतोय कशा पद्धतीने आहे. ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्रक्षक तिथे पहा आणि इथं 1 धाव घेतलेली आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. धावसंख्या होत आहे 37 धावा झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकामध्ये 30 चेंडू मध्ये किती धावा येणार आहेत. 37 धावसंख्या आहे. आता 2 षटक बाकी आहेत. राजू आणि दीपक पांढरे आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. राजू आपल्या वैयक्तिक 30 धावांवरती खेळत आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती इथं आलेला आहे. त्याचं डाव आहे सागर. गोलंदाजी मार्कवरती इथं आलेला आहे. वरवण तर्फे आपण पाहतो इथं अमोल पायगुडे, अंबादास, अतुल आणि आता सागर गोलंदाजी मार्कवरती इथं आलेला आहे. सागर की ये गेंद राजू के लिए जो पूरी तरह से लय में है. बल्लेबाज 30 रनों पर खेल रहे हैं. छक्कों और चौकों की बारिश इस मैदान में देखो किस तरह से की है राजू ने. अब देखते हैं किस तरह से आखिरी कुछ और खेलेंगे. शॉर्ट गेंद पीछे खेल दिया है. खिलाड़ी वहां पे कोई नहीं है. गेंद जा रही है 4 रनों के लिए. और इसी 4 रनों के साथ स्कोर यहां पे हुआ है 41 रन 1 खिलाड़ी के नुकसान पर. आखिरी कुछ गेंदें बची है. उसको पता है किस तरह से खेलना चाहिए मैदान पे. अतुल खोबड़े, अमोल पायगुड़े देखे किस तरह से मैदान में अपनी रणनीति यहाँ पे लगा रहे हैं. राजू को रोकने के लिए पूरी तरह से कोशिश की जा रही है मैदान में. देखते हैं अभी किस तरह से क्या होगा मैदान में. फिर से एक बार उठा के मारा है डीप विकेट में. खिलाड़ी वहां पे बाउंड्री से बाहर. सीधी गेंद 6 रनों के लिए.
और इसी 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 47 रन यहाँ पे हुए हैं खिलाड़ी के नुकसान पर। राजू ऑन स्ट्राइक, देखो किस तरह से राजू की बल्लेबाजी मैदान में हो रही है। उठा के मारना चाहते थे, पूरी तरह चूक गए, गेंद पीछे जा रही है, विकेट कीपर के हाथ में। यहाँ पे कोई रन नहीं इस गेंद पर, स्कोर रुका हुआ 47 रन। फिर से एक बार राजू तैयार है बल्लेबाजी करने के लिए। छोटा सा खिलाड़ी है, लेकिन देखो किस तरह से मैदान में बल्लेबाजी यहाँ पे हो रही है। गेंद हवा में, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन राजू ने देखो किस तरह से यहाँ पे दीपक ने मना किया। एक ही रन मिलेगा और इसी 1 रनों के साथ यहाँ पे स्कोर हुआ है 48 रन। देखो अभी राजू को और दीपक को पता है किस तरह से खेलना चाहिए। राजू अपने इकतालीस रनों पर यहाँ पे खेल रहे हैं राजू पाचपुते। उठा के मारा है दीपक ने लॉन्ग ऑफ की दिशा में और कोई चांस नहीं। 6 और इसी 6 रनों के साथ यहां पे स्कोर हुआ है 54 रन यहां पे हुए हैं। फिर से एक बार तैयार दीपक, क्लीन बॉल यहां पे आउट। DJ A9. A9. मैदान में हम देख रहे हैं नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए यहाँ पे आए हैं तुषार जगताप। आखिरी कुछ गेंदें बची हुई और बड़ा टारगेट देने की कोशिश यहाँ पे कर रहे हैं बोरीवली के खिलाड़ी। देखो किस तरह से बल्लेबाजी मैदान में हो रही है। दीपक पांडे, राजू पाचपुते और अभी नए बल्लेबाज आए, जब जिम्मेदारी पूर्व यहाँ पे बल्लेबाजी करेंगे तुषार। देखते हैं किस तरह से बल्लेबाजी करेंगे यहाँ पे। स्कोर कार्ड पर हुआ है 54 रन यहाँ पे हुए 2 खिलाड़ी के नुकसान पर। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिर से आए अपनी ओर से, दूसरा और टीम की ओर से आखिरी ओवर यहाँ पे डालेंगे अतुल खोमने। देखते किस तरह से यहाँ पे गेंदबाजी करेंगे। ये खेल देखने के लिए देखो किस तरह से यहाँ पे स्टेडियम खचाखच भरा हुआ है। सभी प्रेक्षकों का स्वागत है यहाँ पे। अच्छी गेंद, फाइट गेंद थे, उठा के मारना चाहते थे, बैट का इनसाइड लगा, गेंद पीछे जा रही। यहाँ पे 1 रन लिया राजू में, थ्रो हो गया। और देखो यहाँ पे क्या होगा मैदान में, मिस्टेक और यहाँ पे बल्लेबाज सुरक्षित। 1 रन यहाँ पे लिया है और इसी 1 रनों के साथ स्कोर हुआ है 55 रन यहाँ पे हुए हैं। अतुल ने देखो अपना तजुर्बा यहाँ पे पूरी तरह से लगा रहे हैं, पूरी तरह से रोकने की कोशिश यहाँ पे हो रही है वरवट की। अमोल और अतुल मैदान में सब लोग इन दोनों प्लेयर के ऊपर नजरें टिकी हुई है कि किस तरह से मैदान में यहाँ पे जो हलचल हो रही है। तुषार ऑन स्ट्राइक, उठा के मारा है तुषार ने, गेंद हवा में और वहां पे खिलाड़ी मौजूद और यहाँ पे निर्णय आया है। 1 रन लिया है, दूसरा रन लिया है और ये बल्लेबाज यहाँ पे आउट दिया जाता है। वरवट की टीम को यहाँ पे 55 रन अभी भी हुए हैं। अभी देखते हैं अतुल की कुछ गेंदें बची है। 55 रन हुए हैं, 55 रन 3 खिलाड़ियों के नुकसान पर। 5वां ओवर यहाँ पे चल रहा है। अतुल और अमोल ने देखो किस तरह से तुषार को फंसाने की कोशिश की थी मैदान में, एक अलग तरीके से गेंद की और बल्लेबाज यहाँ पे क्रॉस हुआ नहीं है।
स्ट्राइक कौन रोटेट करेगा अब यहाँ पे अमर सर यहाँ पे बताएंगे। नहीं हुआ, स्ट्राइक रोटेट यहाँ पे करेंगे लखन सिंह। अभी बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज मैदान में उतरे, दाएं हाथ के बल्लेबाज है। किस तरह से बल्लेबाजी मैदान में होगी, अतुल खोमने जैसा गेंदबाज मैदान में है और उनके सामने खेलने का जो एक तजुर्बा रहेगा वो जिंदगी भर याद रहेगा कि किस तरह से गेंदबाजी कर रहा था अतुल और किस तरह से मैं बल्लेबाजी कर रहा था। छक्के और चौके की यहाँ पे जरूरत है। राजू ने बताया है पूरी तरह से खेल, खुल कर खेल। अधिक पाना है तो रिस्क लेना पड़ेगा। लखन ऑन स्ट्राइक, फील्डिंग देखो किस तरह से लगाई है लखन के लिए। उठा के मारा है, गेंद जा रही है लॉन की दिशा में, सीधी 6 के लिए। बढ़िया यहाँ पे देखो यहाँ पे छक्के और चौकों की बारिश हो रही है। बहुत ही बढ़िया मैच होने वाला है, एक रोमांचक, बहुत ही अच्छा। बस एक बार बल्लेबाज लखन तैयार है बल्लेबाजी करने के लिए। गेंद देखो थोड़ी सी ऑफ स्टिक से बाहर और ये गेंद डॉट बॉल है। यहाँ पे एक गेंद निकाली है अतुल ने, लखन को यहाँ पे पूरी तरह से फंसा दिया है अतुल ने। फिर से एक बार लखन तैयार है, देखते किस तरह से यहाँ पे फुल टॉस गेंद किस तरह से मारा है खिलाड़ी वहां पे बाउंड्री की तरफ। 1 रन लिया है, 1 बाउंस गेंद को कलेक्ट किया है, तब तक 1 रन मिलेगा लखन को और इसी 1 रनों के साथ यहाँ पे स्कोर हुआ है 62 रन यहाँ पे हुए हैं। राजू स्ट्राइक रोटेट करेंगे यहाँ पे। 62 यहाँ पे 3 खिलाड़ी के नुकसान पर राजू यहाँ पे 42 रनों पर खेल रहे हैं। स्ट्राइक रोटेट करेंगे यहाँ पे, तैयार है राजू पाचपुते। स्विप किया है, देखो किस तरह से गैप में गेंद को खिला है, डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद जा रही है। कड़ा स्ट्रोक, नाणेफेक करण्यासाठी शेतकरी इलेव्हन आणि वाखारी टायगर्स या दोन संघाचे संघनायक समालोचन कक्षासमोर यायचं आहे। हे पहा, ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या। वाखारी टायगर्स आणि शेतकरी इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे। यानंतर होणारा सामना वाखारी टायगर्स आणि शेतकरी इलेव्हन असा होणार आहे। हॉटेल सार्थकचे बालक अमोल चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांचं वाखारीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन शेळके यांचंही या ठिकाणी आपण पाहतोय संध्याकाळच्या पर्वामध्ये सामने पाहण्यासाठी आगमन झालेलं आहे। त्यांचं कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे। प्रगतशील बागायतदार आप्पा बारवकर यांचंही या ठिकाणी कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे। या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो इथं बाड्डेवर उपस्थित आहेत।
या नंतर होणारा सामना वाखारी टायगर्स वर्सेस शेतकरी 11 असा होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करून घ्या. तुकाराम या ठिकाणी आलेले आहेत आणि अक्षय आणि तुकाराम आपण पाहतो इथं नाणेफेक करत आहेत. दोन संघनायक या ठिकाणी आहेत. सामना सुरू करून घ्या. हे पहा, ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. सामना सुरू करा. वरवंट वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आलेले आहेत. अमोल पायगुडे आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज प्रसाद पेटकर आपण पाहतो इथं फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आणि नाणेफेक या ठिकाणी होते. अमित शेळके या मान्यवरांच्या हस्ते आपण पाहतो इथं नाणेफेक होत आहे. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाला जातोय. वाखारी टायगर्स की शेतकरी 11 या दोन संघांचे संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल घेत आहेत. हेलो, मैदान में मैच शुरू हो रहा है. दो बल्लेबाज ने बल्लेबाजी करने के लिए यहाँ पे आए. अमोल पायगुड़े और उनके साथ दे रहे हैं प्रसाद. यहाँ पे हम देख रहे हैं टारगेट यहाँ पे दिया है 67 रनों का. चेस करना है. देखते किस तरह से चेसिंग करेंगे. यहाँ पे अमोल अपना यहाँ पे तजुर्बा किस तरह से लगाएंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं. आशीष पहला ओवर यहाँ पे करेंगे. 30 गेंदों में 67 रन यहाँ पे बनाने हैं. कुछ अलग ही यहाँ पे मैच देखने को मिलेगा. यहाँ पे चर्चे हो रही है. बहुत ही रोमांचक मैच होने वाला है. कुछ अलग तरीके से खेल यहाँ पे देखने को मिलेगा. बहुत ही पहा इथं दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना आपण पाहतो इथं कशा पद्धतीने मैदानामध्ये खेळ होणार आहे. 67 धावा करायची असताना काय होणार मैदानामध्ये. सर्वांना या ठिकाणी आतुरता या सामन्याची. अमोल पायगुडे विरुद्ध आशिष असा हा सामना या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा इथं प्रसादने खेळून काढलेला आहे. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. पहा इथं सुरुवात कशी केलेली आहे. ऑफ द मार्क वरवंट वॉरियर्स. जशी सुरुवात राजू पाचपुतेने केली होती तशीच या ठिकाणी प्रसाद करताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आशिषचा पुढील चेंडू फलंदाज प्रसाद साठी. हा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्रशक तिथे कव्हर मध्ये. लखन शेख एक धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे अमोल पायगुडेला. 67 धावांचं आव्हान काहीच सोपं काहीच अवघड. क्रिकेटमध्ये असं आव्हान असताना अमोल पायगुडे आपण पाहतो इथं स्ट्राईक रोटेट करतोय. एक वेगळी चुणूक वेगळं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. खूप सारं सातत्य ठेवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं फलंदाजी करताना. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे लख शीतल अशी वाणी आणि फलंदाजीचं वरदान लाभलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल पायगुडे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न राजू पाचपुतेने अपील केलं आणि पंचांनी अपील इथं फेटाळलेला आहे. फलंदाज सुरक्षित. पहा इथं आशिष जगताप या ठिकाणी कोणतीच संधी सोडत नाहीये. चालाक चतुर आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये. कुशाग्र बुद्धिमत्ता इथं पाहायला मिळते. प्रत्येक एंडने म्हणजेच प्रत्येक अँगलने या ठिकाणी फलंदाजावरती मारा करण्याचा प्रयत्न होतोय.
ड्राईव्ह केलाय अमोलने, पहा इथं बंदुकीतून निघालेली गोळी सुसाट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक दीपक मांढरे एक धाव घेऊन दुसरी धाव घेतलेली आहे अमोलने. पहा इथं गुड रनिंग अमोलची. आशिष गोलंदाजी पहा इथं एक अमोल सारख्या खेळाडू विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रिसर्च पाहायला मिळत आहे. वेगळ्या पद्धतीचा प्रयोग इथं पाहायला मिळतोय फलंदाजी गोलंदाजीमध्ये. हा चेंडू पहा आकाशामध्ये डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि इथं पहा सीमारेषेवरती झेल टिपलाय. क्या बात. वाड्यावर या. Action. बडी मछली जाल में अमोल पायगुडे तंबूत गेलेला आहे आणि पहा इथं बोरीबेल संघामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. अमोल पायगुडेची आपण पाहतोय त्यांना एक भीती होती, ती भीती या ठिकाणी नक्कीच त्यांनी तो अडसर दूर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे गणेश या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. स्ट्राईक रोटेट करतोय प्रसाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर आशिष जगतापने कशा पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. डावकऱ्या फलंदाजाला आपण पाहतोय तर कसा चेंडू असेल. तुषार चेंडू आपण पाहतो चेंडूवरती आणि इथं पहा थोडस खराब क्षेत्ररक्षण घरट सोडलं होतं प्रसादने. अर्ध्या खेळपट्टीमध्ये आला होता परंतु कॉल केला गणेशने नको बरोबर आणि इथं पहा धाव झालेली नाही. धावफलकावरती धाव येत आपण धावसंख्या होत आहे ती म्हणजे 9 धावा. एका षटकाचा खेळ इथं संपतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बाद 9 अशी धावसंख्या असताना आता गोलंदाजी बारकोरती गोलंदाज स्कोर असेल बोरीवेलचा 67 धावांचं आवाहन चेसिंग वरवडला करायचं आहे. दोन्ही साईडने आपण पाहतो इथं दोन्ही एंड कडून इथं ही खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बातीच्या खेळपट्टीवरती आपण पाहतो इथं कशा पद्धतीने खेळाडू टेनिस चेंडूवरती या ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट करत आहेत. कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट स्पिच वरती आपण पाहतोय टेनिस क्रिकेट खूप खेळलं जातं आणि बातीच्या स्पिच वरती कमी खेळलं जातं आणि या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळ होत आहे. अमोल पायगुडे सारखा खेळाडू आपण पाहतोय इथं कायम माती स्पिच वरती खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आज आपण पाहिलेला आहे. परंतु कॉन्क्रीट स्पिच माती स्पिच या ठिकाणी आपण पाहतोय इथं दोन्ही खेळपट्टीवरती खेळाडू कशा पद्धतीने तालुक्यामध्ये आपण पाहतोय खेळतायत. दीपक मांढरे गोलंदाजी बारकोरती या ठिकाणी पाहतोय आपण संघाचं दुसरं षटक टाकताना. ब्लॉकवर मध्ये मारलेला चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये सागर तिथे एक धाव घेतोय फलंदाज गणेश. प्रसाद पा इथं स्ट्राईक रोटेट करणारा आहे. डावखुरा आणि उजवा आपण पाहतो इथं रणनीती चांगली वरवडणी इथं आखलेली आहे. सलामीला आलेला हा फलंदाज प्रसाद आपण पाहतो इथं स्ट्राईक रोटेट करणार आहे. दीपक मांढरे राईट आर्म उर्दू विकेट मारा करेल फलंदाज प्रसाद साठी. पॉइंटला आहे सागर पाचपुते, एक्स्ट्रा कव्हरला आहे मयूर सूर्यवंशी आणि बीड ऑफ मध्ये आहे सागर जगताप. बीड ऑन मध्ये आहे लखन शेख. पाठीमागे शॉर्ट लेगला तुषार जगताप, शॉर्ट थर्ड बॉल अक्षय जगताप. हा चेंडू लापटेड शॉट वन बाउंस चेंडू सीमा ओलांडतोय. 4 धावा इथं आलेल्या आहेत. याच चौकाराबरोबर धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या होत आहे 14 धावा धावफलकावरती इथं झालेल्या आहेत. हा चेंडू पहा इथं उचार मारलेला आहे, लॉग ऑन मध्ये जातोय. पंचांचा निर्णय 6 धावा इथं आलेल्या आहेत. ब्रँडेड या षटकाराबरोबर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 20 धावा इथं होत आहेत. पहा इथं या षटकामध्ये पूर्णपणे आलेख कव्हर केलेला आहे फलंदाज प्रसादने.
सर्कलचा आपण पाहतोय इथं पूर्णपणे फायदा घेताना मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज लाफ्टेड शॉट मैदानामध्ये पाहतोय आपण कशा पद्धतीने खेळतोय. चांगलं मार्गदर्शन असणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू खेळून काढलेला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि इथं एक धाव होती तिथं दुसरी धाव इथं होते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रसादने. धावसंख्येत भर 22 धावा इथं होत आहेत. एसटी रक्षक राजू पाचपुते आपण पाहतो इथं संघनायक म्हणून मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने इथं नेतृत्व करत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने मेहनत केलेली आणि या मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं नक्कीच थोडीशी सुनुक या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटचा टॉप एज कॉट बिहाइंड फलंदाज बाद फटका क्रमांक 2. बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे वरवंड वॉरियर्सचा तो म्हणजे राहुल सातपुते. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येतोय. धावसंख्या 67चं आव्हान पूर्ण करायचं आहे त्याला माहिती आहे. 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. अमोल पायगुडे त्यानंतर आताच आपण पाहिलं फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे प्रसाद या ठिकाणी बाद झालेला आहे. त्याने 19 धावा केल्या त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार असे या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. हाही आपण पाहतोय फलंदाज सकाळच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं राहुल सातपुतेने कशा पद्धतीने फलंदाजी केली होती. चांगला मारा करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सकाळी त्यांनी दाखवून दिलेला आहे या खेळपट्टीवरती मी कशा पद्धतीने खेळ करू शकतो. सन्माननीय नाना गायकवाड यांचं स्वागत आहे. कृपया विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 22 धावा. 2 बाद 22 अशी धावसंख्या आहे. पहा इथे तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी बारवरती गोलंदाज आहे तुषार जगताप सर. 18 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 45 धावा समीकरण असं आहे. हे समीकरण कोण सोडवणार बोरीबेल की वरवंड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये टर्निंग पॉइंट मध्ये सामना असताना मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने काय चित्र आहे. 18 चेंडूंचा अंतर आहे खेळामध्ये. या सामन्यामध्ये स्ट्राइक रोटेट करतोय तो म्हणजे राहुल या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करतोय. हा चेंडू पा खेळून काढलाय पॉइंट मध्ये आणि जातोय डीप थर्ड बॅनच्या दिशेने. चेंडू 4 धावा येत आहेत. याच चौकाराबरोबर आपण पाहतोय धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती इथं झालेल्या आहेत. पुन्हा गणेश स्ट्राइक रोटेट करतो इथं पहा चांगला एक सुंदर गॅप त्याने शोधून काढलेला आहे. पुन्हा असा काही होणार आहे का. दोन पद्धतीत चेंडू उंचावर बांधलेला आहे खूपच उंच आकाशामध्ये चेंडू सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तिथे परंतु चेंडू सीमा पार षटकार. पुन्हा एकदा गणेश तर आपण पाहतोय इथं बॅक टू बॅक चौका षटकार इथं मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने इथं फलंदाजी करतोय गणेश. हा चेंडू पहा इथे अपील केलं इथं श्रीरक्षक राजू पाचपुतेने आणि इथं अपील
पचड्डी अपील इथं फेटाळलेला आहे. पचड्डी अपील इथं फेटाळलेला आहे. आपण पाहतोय तर राजूने कशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. कुशाग्र बुद्धी बसता असताना आपण आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेशने घट्ट सोडलं नव्हतं, परंतु राजूने या ठिकाणी नक्कीच अपील केलं होतं. तुषार गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन होतं इथे पहा. तिसरं षटक चालू असताना बाद धावसंख्या धावफलकावरती सुंदर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टिरक्षकच्या हातामध्ये जातोय. 15 चेंडू मध्ये 35 धावा. 14 चेंडू मध्ये 35 धावा करायच्या असताना गणेश ऑन स्ट्राईक. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिजे खेळून काढले बसमध्ये आणि हा चेंडू हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न ड्राईव्ह केलेला आहे. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक मयूर सूर्यवंशी 1 धाव घेतलेली आहे आणि पहा इथं दुसरी धाव घेतली. 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. वरवंड वॉरियर्स आपण पाहतोय तर डगआउट मध्ये त्याचा उत्साह एक प्रोत्साहित करत आहेत फलंदाजांना. इथे गणेश चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. तुषार सारखा गोलंदाज आपण पाहतोय इथे एक अनुभवी तगडा असा गोलंदाज आहे आणि हा चेंडू पहा इथे निर्धाव नाही, वाईट चेंडू आहे. पंचांनी निर्णय इथं दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा इथं वापर होतोय. फलंदाजाला आपण पाहतोय इथं फ्लो मध्ये असल्यानंतर थांबवण्यासाठी एक वेगळी रणनीती केली जाते आणि तशी रणनीतीचा वापर मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळतोय. 35 धावा. हा चेंडू उंचावर मारलेला इथं गणेश ते चेंडू सीमा पार खणखणीत षटकार. - 41 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र 12 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 67 धावा करायच्या असताना 12 चेंडू मध्ये 26 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज कोर असणार आहे गोलंदाजी मार्गवरती. इथं दोन्ही फलंदाज पूर्णपणे लयमध्ये आहेत. आक्रमक पवित्र आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने 19 धावांवरती खेळतोय. 7 चेंडू आणि 19 धावा गणेश. सामना उरकून घ्या. यानंतर 2 सामने होणार आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा. समीकरण असं आहे दीपक पांढरे इथं गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे. दीपक पांढरेची गोलंदाजी आपण पाहतोय इथं सातपुते हा फलंदाज इथं स्ट्राईक वरती आहे. यानंतरचा होणारा सामना 4 षटकांचा राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. वेळेची मर्यादा असल्यामुळे 4 षटकांचा सामना ठेवण्यात येणार आहे. शेतकरी 11 आणि वाखारी वॉरियर्स टायगर्स असा होणार. यानंतरचा सामना 4 षटकांचा असेल. दीपक पांढरे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे. अंतिम शरामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो इथं विजयासाठी झुंज देत आहेत 2 प्रतिस्पर्धी एकमेकांवरती कशा पद्धतीने तुटून पडलेले आहेत. चेंडू आकाशामध्ये पहा इथं सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न येतो त्या खेळाडूचा. सुंदर क्षेत्ररक्षण इथे आणि फलंदाज धावचीत. पहा इथं राहुल सातपुते हा फलंदाज धावचीत होतोय. क्या बात आहे. पहा इथं
हॅलो, पंचांनी निर्णय इथं दिलेला आहे, परंतु थर्ड अंपायर इथं आहेत अमोल राऊत. थर्ड अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी आहेत आणि ते निर्णय लगेच सांगतील. इथं अपील जरी केलेलं असलं तरी इथं पहा फलंदाज बाद इथं निर्णय दिलेला आहे. राहुल सातपुते आपण पाहतोय इथं. धावसंख्या 43 आपण पाहतो इथं. 43 धावसंख्या आहे. त्रेचाळीस धावा जिंकण्यासाठी आता धावा करायच्या आहेत. त्यामध्ये 24 धावांचं या ठिकाणी फक्त आव्हान राहिलेलं आहे. वरवणसाठी 24 धावा करायच्या आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 24 धावा. पहा इथं अंतिम टप्प्यामध्ये इथं टर्निंग पॉइंट काय होणार, कुणीकडे टर्न होणार. सर्व प्रेक्षक या ठिकाणी आतुर आहेत. ह्या सामन्यामध्ये विजय कोण होणार. आकुट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न इथं फसला. चेंडू पाठीमागे गेलाय राजूच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलेला आहे. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तुषारच्या कशा पद्धतीने फलंदाजी केली होती गणेशने, परंतु आता तो विचार करतोय की चेंडू असा येतोय मग मी फलंदाजी कशी केली पाहिजे. असं या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचं कॅल्क्युलेशन चालू असतं. पुन्हा एकदा तयार गणेश. दीपक मांढरेचा पुढचा चेंडू सज्ज आहे. सुंदर चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होते. पहा इथं जशी पाहिजे तशी इथं गोलंदाजी होते. गणेश सारख्या फलंदाजाला इथं थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करतोय दीपक मांढरे. अक्षय जगताप, राजू पाचपुते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं नियंत्रण आहे. इथं संघावरती, खेळाडूंवरती कोणता खेळाडू कुठे उभा आहे आपण पाहतोय इथं. दीपक पुन्हा एकदा गणेश साठी इथं गोलंदाजी करेल. पहा इथं राजूने झेल टिपलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बा अग मी तुझा परशागन तू माझी अर्ची. अग मी तुझा परशागन तू माझी अर्ची. पहा इथं राईट टाइम राईट क्लिक. इथं गणेश बाद झालेला आहे. जरी आपण पाहिलं कशा पद्धतीने मागील षटकामध्ये एक षटकार चौकार लगावला होता, स्कोर कव्हर केला होता, असा एक फलंदाज बाद या ठिकाणी केलेला आहे बोरीबेल संघाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. निखिल फलंदाजी करण्यासाठी इथं आपण पाहतोय आलेला आहे. काय होणार इथं. अमोल पायगुडे, अतुल खुमनेनी इथं काय कान मंत्र दिलेले आहे आणि त्या पद्धतीने इथं खेळ होणार आहे का. दीपक सारखा गोलंदाज समोर आपण पाहतोय इथं. 7 चेंडू आणि 24 धावा. निखिल ऑन स्ट्राईक. आकुट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय मिड विकेट मध्ये. मयूर सूर्यवंशी तिथे आणि एकच धाव इथं घेतलेली. षटक संपलंय. धावफलकावरती धावसंख्या आहे 44 धावा. 4 बाद 44 अशी धावसंख्या इथं आहे. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू मध्ये 23 धावा. समीकरण असं आहे. अग पाहून तुझी डेरिंग भारी झालो मी ग दंग. झालो ग वेडा बेफाम घोडा प्रेमाचा चढलाय रंग. अग सदा कदा फिरती या गोव्याला लावून आणीला घेऊन संग. येती या सणात जाती या चिंगाट फिरते ती म्हाग भुंग. अग नाही पाहना तुझा झालो दिवाना. एरचे अग नाही पाहना. बदरच्या आतमध्ये आपण पाहतो इथं
सामना सुरू आहे तो म्हणजे बोरीबेल आणि वरवण असा चाललेला सामना अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो इथं 6 चेंडू शिल्लक आहेत या सामन्याची. विजय कोण घेऊन जाणार? 6 चेंडूंचा अंतर इथं आहे. 23 धावा करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये आणि स्ट्राईकवर आहे तो निखिल. आपण पाहतो इथं स्ट्राईक रोटेट करतोय. काय होणार? गोलंदाजी बारकोरती गोलंदाज आहे तो म्हणजे वैभव भांड. गोलंदाजी बारकोरती आहे. आकुट टप्प्याचा चेंडू पहा इथं राजूने डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न इथं फसला. एक धाव इथं मिळेल. स्ट्राईक रोटेट करतो इथे पहा संदीप स्ट्राईक रोटेट करणार आहे आणि आता समीकरण इथं बदलतंय. 5 चेंडू 22 धावा. वैभवचा चेंडू कसा असेल पहा इथं बोरीबेल मध्ये हा तयार झालेला खेळाडू आपण पाहतो इथं. आपली कला ही कोणाला तरी द्यायची असते आणि बोरीबेलचे खेळाडू आपण पाहतो इथं ही कला या खेळाडूला दिलेली आहे. सुंदर चेंडू निर्धाव इथं टाकलेला आहे. का तर आपल्या खेळाचं नाव चाललं पाहिजे, आपली कला चालली पाहिजे, कलेचं नाव चाललं पाहिजे. 13व्या शतकामध्ये क्रिकेटचा शोध लागला असताना आपण पाहिलं कशा पद्धतीने आजपर्यंत क्रिकेटचं नाव इथं चालत आलेलं आहे. तळागाळापर्यंत क्रिकेट आलेलं आहे. खूप मोठे मोठे खेळाडू होऊन गेले. सर्वांनी बऱ्याच जणांनी नाव कमवलेलं आहे. असं प्रत्येकाची एक इच्छा असते की माझ्या मागं माझं नाव चाललं पाहिजे, माझ्या टीमचं नाव चाललं पाहिजे, खेळाडू तयार झाले पाहिजे. आणि अशाच पद्धतीने आपण पाहतो इथं आपली कला इथं दिलेली आहे बोरीबेलच्या या खेळाडूला. त्याचं नाव आहे वैभव भांड. मरावे परी माग कीर्ती उरावे असं म्हटलं जातं आणि हे नक्कीच डोक्यात ठेवून अतुल खुमने आणि अमोल पायगुडे कायम खेळ करत असतात. फुलटॉस चेंडू डीप विकेट. चेंडू सीमा ओलांडतोय. षटकार. आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू मध्ये 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावा. तीस चेंडू 16. सॉरी इथं असं झालेलं आहे. 30 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 16 धावा. आकुट टप्प्याचा चेंडू फाईन लेग मध्ये खेळून काढलेला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय आणि इथं पंचांनी निर्णय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामना सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील.